श्री नर्मदे हर. सदैव प्रसन्नतेचे, अमूल्य निसर्ग सौंदर्याचे आणि हरणासारख्या बोलक्या शीतल डोळ्यांचे अलौकिक वरदान लाभलेली आपली जिवंत माऊली म्हणजेच नर्मदा माता आहे. अशा या मैयाच्या पावन लीलांचा नित्य अनुभव घेत राहावा. मैयाच्या सानिध्यात येताना आपले व्यक्तिमत्व अतिशय साधे, शालीन आणि नम्र बनवावे. अगदी कर्माचा किंवा ज्ञानाचा कणभरही अहंकार आपल्या मनाला स्पर्श करणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्याप्रमाणे मैया उंच कड्यावरून उडी घेतानाही शांत वाहते, तसेच आपल्यालाही संकटात शांत राहायचे आहे. मैयाच्या भक्तीचा सहवास आणि आत्मिक मार्गदर्शन मिळवण्यासाठी कोणत्याही क्षणी अगदी निशंक मनाने तिच्या घाटांवर किंवा पैलतीरावर येऊन बसा. एक अद्भुत, प्रसन्न आणि आनंदी चैतन्य तुमच्यासमोर उभे राहील. नर्मदा मैया म्हणजे केवळ एक नदी नसून ती आनंदाचे मूर्तिमंत आणि वाहते रूप आहे. तिच्या पावन जलाच्या केवळ स्पर्शाने आणि तिच्या चरणांमधून हवा तितका आत्मिक आनंद घ्या आणि हा विलोभनीय आनंद जगात सर्वांना भरभरून वाटा. हा प्रेमाचा आणि समाधानाचा गोडवा वाटण्यासाठी कधीही आपला हात आखडता घेऊ नका. कधी संसाराच्या व्यापात किंवा परिक्रमेच्या थकव्यात तुमच्याकडील हा आनंदाचा साठा संपत आलाय असं वाटलं की पुन्हा एकदा मैयाच्या विशाल किनाऱ्याजवळ धाव घ्या आणि हा चैतन्याचा आनंद दोन्ही हातांनी ओंजळ भरभरून घ्या. या वाळवंटात, पावन प्रवाहात आणि मैयाच्या निसर्गरम्य चरणांवर आनंदाचा कधीही न संपणारा अखंड साठा आहे. तुमच्याजवळ असणारा छोटासा वैयक्तिक आनंद या नर्मदेच्या अथांग आनंदात मिसळून द्या. मग बघा, तो आनंद तुमच्या संपूर्ण आयुष्याला तृप्त आणि चिरंतन समाधान देणारा एक सुंदर विषय होईल. हे श्री नर्मदा माते, तू केवळ जलवाहिनी नसून साक्षात ज्ञानस्वरूप आहेस. पतितांना पावन करणारी आदिमाता आहेस. माझे अज्ञान दूर कर आणि मला शुद्ध, सात्विक बुद्धीचे वरदान दे. माझे तन, मन आणि धन तुझ्याच चरणी अर्पण करून मी तुला अनन्य भावाने शरण आलो आहे. तू प्रसन्न हो माऊली. तुझ्या या पवित्र चरणांशी आणि निसर्गरम्य किनाऱ्याशी आम्हा सर्व बालकांना आश्रय दे आणि जीवनाचे अंतिम ध्येय असणाऱ्या मोक्षफळाची प्राप्ती करून दे. माझे हे मन संसाराच्या गराड्यात अत्यंत चंचल झाले आहे. एखाद्या लहान बाळाला आईचे बोट धरून चालण्यापलीकडे काही सुचत नाही, तसेच माझी भक्ती कशी करावी हे मला ठाऊक नाही. तूच हे अशांत, अस्थिर आणि चंचल मन तुझ्या लाटांसारखे संथ व शांत कर. मला तुझ्या भक्तीत पावन करून घे. मला आत्मबुद्धीचे ज्ञान दे, जेणेकरून मन पूर्णपणे शांत होत होत मला तुझी अखंड सेवा करता येईल. नर्मदे हर या 2 अक्षरी महामंत्राचा अखंड जप माझ्या वाणीतून नित्य करून घे. हे तुझे नाम म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नसून तो साक्षात ऊर्जेचा आणि चैतन्याचा स्रोत आहे. परिक्रमेच्या खडतर वाटेवर पायात फोड आलेले असताना किंवा जंगलातील एकांतात भीती वाटत असताना हे सिद्धमंत्राचे नाम उच्चारताच समोर कितीही मोठी संकटे असली तरी त्यांना हसतमुखाने सामोरे जाण्याची एक अदृश्य शक्ती शरीरात संचारते. जसा एखादा लहान बालक आईचा पदर घट्ट धरून अगदी निर्भय आणि निश्चितपणे वाटचाल करतो, अगदी तसेच तुझे हे नाम भक्ताचा हात धरून ठेवते. हे नाम घेणारे निष्पाप भक्त जगाच्या गर्दीत किंवा परिक्रमेच्या निर्जन वाटेवरही कधीच स्वतःला एकटे समजत नाहीत, कारण मैया सदैव त्यांच्या पावलासोबत चालत असते. हे नाम घेतले रे घेतले की माणसाच्या जीवनात सदसद्विवेक बुद्धी जागी होते. मोहाचे आणि आसक्तीचे बंध हळूहळू सैल होतात आणि दैनंदिन कर्माला समत्वाची एक योग्य दिशा मिळते. ज्याप्रमाणे मैया स्वतः काहीही न ठेवता झाडावेलींना, पशुपक्ष्यांना आणि मानवाला आपले जल मुक्त हस्ते वाटत पुढे जाते, तसाच परोपकारी भाव आपल्या मनात जागा होतो. मैयाचे नाम मुखात घेताच चित्तात सुखाची शांती येते आणि मायेचा, चिंतेचा पसारा क्षणात दूर निघून जातो. म्हणूनच मैयाच्या चरणी ठेवा संपूर्ण भार, कारण या जगात जो कोणी श्री नर्मदा नामाचा सच्चा चाकर, सेवक होतो, तो जणू अखंड समाधानाचा आणि आनंदाचा खरा मालक होतो. विचाराअंती मगच उमगते, विषयांची ही वाट दूर जाते, रंगुनी जावे नित्य भजनाते. बोला नर्मदे हर जिंदगी भर. जय जय श्री नर्मदे.